राज्याच्या अनेक भागात अवकाळी पाऊस होतोय। वादळी वाऱ्यासह होणारा पाऊस आणि गारांचा मारा शेतातल्या पिकांची नासाडी करतोय। त्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडलाय। रब्बी हंगामातील पिकं मातीमोल झाली आहेत। पाहूया। गेल्या वर्षी पावसानं घातलेला धुमाकूळ आपण सर्वांनीच पाहिला। त्यामुळे उद्ध्वस्त झालेला शेतकरी आता कुठे सावरत होता। तोच नव्या वर्षातही एखाद्या दुश्मनानं सूड उगवावा तसा पुन्हा अवकाळी पाऊस कोसळू लागलाय। वादळी वारा आणि गारांच्या माऱ्यानं रबी हंगामात डोलणाऱ्या पिकांनी माना टाकल्यात। फळांनी लगडलेली झाडं क्षणार्धात मोडून पडली आहेत। हातात पैसे येणार हे स्वप्न पाहणाऱ्या बळीराजाच्या पदरात पुन्हा निसर्गानंही निराशाच टाकली आहे। वाशिम जिल्ह्यात 1 एप्रिलपासून जोरदार पाऊस आणि गारपीट सुरू आहे। या नैसर्गिक आपत्तीमुळे 530 हेक्टर क्षेत्र बाधित झाले। ज्वारी, टरबूज, बिजवाई, कांदा आणि हळद, भाजीपाला आणि आंबा बागांना सगळ्यांनाच तडाखा बसलाय। एकदम गारा सुरू झाल्या। हवा, पाणी आणि गारा, त्यामध्ये पूर्ण आमचा जो कांदा होता पूर्ण जमीनदोस्त झालेला आहे। सोलापूर जिल्ह्यातल्या दक्षिण भागातही गारपिटीमुळे 9 एकरवरच्या कलिंगड पिकाचं नुकसान झालंय। उत्पन्नच मिळणार नसल्यामुळे शेतकरी पूर्ण तुटून गेलाय। आता शेतकऱ्यांना अपेक्षा आहे ती सरकारच्या मदतीची। गारपीट झाल्यामुळे माझं 6 एकरचं भरपूर नुकसान झालंय। पीक होतं आपलं कलिंगड प्लस पपई होते। कलिंगड 9 एकर कलिंगड होते, 4 एकर पपई होते। या गारपीटमुळे सर्व उद्ध्वस्त झालेलं आहे। याआधी असं कधीच पाहिलं नाही अशी परिस्थिती आता ओढवली आहे। यामुळे जनावरं सुद्धा भेदरली आहेत असं शेतकरी सांगतायत। कधी बघितलं नाही हो, कधी बघितलं नाही। लय बोलाचं काम नाही हो। बाहेरले जनावर सुद्धा कोट्यात घातले। ओरडत होती जनावर, बाहेर बांधलेले जनावर ओरडत होती, आत त्यांना घातलं। नाशिक जिल्ह्यात येवल्यातल्या मुखेडमध्ये शेतात टोमॅटोची पिकं भुईसपाट झाली आहेत। लाखो रुपये खर्च करून मेहनतीनं आलेलं पीक मातीमोल झाल्यामुळे शेतकरी कोलमडून गेलाय। सगळी नुकसानच झाली। इतकी नुकसान, वारा गारा भरपूर असा पाऊस झाला असं, आणि पिकं हे सगळे भुईसपाट होऊन गेले। कुठंच काही राहिलं नाही। सगळ्या पिकांचं आतून आत नुकसान झालं। उत्तर पुण्यातही सातत्यानं कोसळणाऱ्या अवकाळी पावसामुळे आणि गारपिटीमुळे डाळिंबांना तडे गेलेत। उन्हापासून संरक्षणासाठी लावलेले फळ संरक्षक कागदही फाटलेत। क्रॉप पेपर टाकलाय तो सुद्धा फाटलेला पाहायला मिळतं। त्याचं सुद्धा नुकसान झालेलं आहे। आणि या पुढच्या काळात टेम्परेचर जर अजून वाढलं तर त्याचा काय फटका बसेल? टेम्परेचर जर अजून वाढलं तर पूर्ण फळ पुन्हा सनबर्निंग होणार। एकतर पहिलंच गारपिटीने अर्धा बाग पूर्ण डॅमेज झालेला आहे, आणि पूर्ण आता क्रॉप पेपर फाटल्यामुळे पुन्हा सनबर्निंग होऊन त्यात जे 2 रुपये भेटायचे ते पण भेटणार नाही। दुपारी पडणारं कड्याकाचं ऊन आणि सायंकाळी अवकाळी आणि गारपिटीचा मारा यामुळे कांदा शेतातच कुजून गेलाय। मुलांप्रमाणे जपलेल्या शेताची अवस्था पाहून शेतकऱ्यांचा कंठ दाटून येतोय। मला सांगा, गारपीट झाली आहे। गारपिटीने आज जो डाग आलाय, सोन्यासारखं पिकवलेलं पीक आज बदल्यामध्ये विकावं लागतंय। बदल्यामध्ये विकत असताना इथं मजूर मिळत नाहीयेत। मजूर जरी मिळाले तरी अवकाळी पावसाने आज अशी परिस्थिती, तो जर वावरात सडला तर रोटावेटर मारण्याशिवाय आमच्याकडे पर्याय नाही। ह्या पिकांवर आमची स्वप्न आहेत, मुलांची शिक्षण आहेत, मुलांची लग्न आहेत, आणि आमची काही कुटुंब चालवायची आहेत। आम्हाला फार भयानक परिस्थिती आहे आमची। राज्यावर अवकाळीचं संकट कायम आहे। नांदेड, हिंगोली, परभणी, चंद्रपूर, भंडारा, गोंदिया, नागपूर या 7 जिल्ह्यांना पावसाचा येलो अलर्ट दिलाय। त्यामुळे तिथल्या शेतकऱ्यांनी आधीच सावध पावलं उचलून आपली पिकं वाचवावीत असं आवाहन केलं जात आहे। जीवापाड जपलेल्या पिकांचा आणि फळबागांचा झालेला चिखल पाहून शेतकऱ्यांच्या डोळ्यांच्या कडा पाणावल्यात। निसर्ग असा क्रूर का झालाय हाच प्रश्न सर्वांना पडलाय। ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास।